यांनी पाहूयात। कृष्णहरी मंडळी सध्या आकुर्डीकडून पुण्याकडे निघालेली संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे त्या पालखीमधून चौघाडा गाडी जी आहे ती चौघाडा गाडी आज शिवाजीनगरच्या दिशेने निघालेली आहे। या चौघाडा गाडीचा अत्यंत महत्त्वाचा मान असतो, सन्मानानं ही गाडी सातत्यानं जात असते आणि त्याला पाहण्यासाठी सुद्धा गर्दी होत असते। त्या गाडीसोबत असलेले आदरणीय चोपदार चव्हाण माऊली आपल्या सोबत आहेत। माऊली, काय सांगाल या गाडीविषयी? पहिल्यांदा रामकृष्ण हरी चौघाडा गाडी म्हणजे पालखी सोहळ्याची सुरुवातीची कमान। चौघाडा गाडीची परंपरा अशी आहे की पुढे असणाऱ्या लोकांना कळावं, लोकांना समजावं की पाठीमागे महाराजांचा पालखी सोहळा येत आहे। त्याच्यामध्ये जो चौघाडा आहे त्याच्यामध्ये जे वाद्य काम होतं त्याच्यातून लोक जागृत करण्यासाठी जी लोक आहेत बाजूला आजूबाजूला बसलेली त्यांना ते जागृत करण्यासाठी ती चौघाडा गाडी असते, ती वाजत पुढे जात असे। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक थोड्या अंतरावर गेल्यावर ते थांबणं। त्याच्यानंतर आम्ही चोपदार म्हणून काम करत असताना पालखी सोहळ्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काय वारकऱ्यांना अडचण येत असेल किंवा पालखी सोहळ्याला ज्या काय अडचण येत असेल ते सोडवण्याचं काम आम्ही प्रामुख्याने चोपदार म्हणून करत असतो। प्रत्येक ठिकाणी म्हणजे या मार्गस्थ असणाऱ्या भाविकांना दर्शन व्हावं त्यासाठी प्रत्येक ठिकाणी पालखी 5-5 मिनिटं थांबवणे, त्यांचं दर्शन होणे आणि पुन्हा पालखी पुढे चालवत नेणे हे काम चोपदार म्हणून आम्ही पाहत असतो। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, पुणे। आणि आपण पाहिलं की संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये